गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला एकूण 30 वाक्य देणार आहे, म्हणजे 30 सेंटेन्सेस देणार आहे. त्या 30ची 30 वाक्य आपल्यासाठी मराठीत असणार आहे आणि ती 30 दिलेली मराठीतील वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. तर ही 30ची 30 वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट आपल्याला एक फॉर्मॅटनुसार, एक पॅटर्ननुसार करायचं आहे आणि तो पॅटर्न आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1. म्हणजे या 30च्या 30 वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करत असताना सुरुवातीला आपल्याला लेट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वाक्यानुसार ऑब्जेक्ट घ्यायचं आहे आणि वाक्यानुसार V1 घ्यायचं आहे. आता मराठीतील वाक्य मी आपल्याला वाचून दाखवतो आणि समजा ही मराठीतील दिलेली वाक्य लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1 या पॅटर्ननुसार जर आपल्याला ट्रान्सलेट करायला काही अडचणी येत असेल तर मी याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1 या माझ्या श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनलवर जाऊन हे टाईप करून तो व्हिडिओ आपण मिळवू शकतात. चला तर मग जास्त वेळ न दवडता पहिलं वाक्य आहे मला मदत करू दे. आता मला मदत करू दे हे पहिलं वाक्य मी आपल्याला बनवून देतो. लेट मी हेल्प. पहिलं वाक्य कसं येईल? लेट मी हेल्प. दुसरं वाक्य बघा, मला घरी जाऊ दे. लेट मी गो टू होम. तिसरं वाक्य, त्याला खेळू दे. लेट हिम प्ले. आता 3 वाक्य मी बनवून दिलेली आहेत. याच पद्धतीने लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1 या पॅटर्ननुसार आपल्याला 30च्या 30 वाक्य इंग्रजीमध्ये बनवायची आहेत. चला तर मग पहिलं वाक्य आहे मला मदत करू दे. मला घरी जाऊ दे. त्याला खेळू दे. तिला बोलू दे. आपण अभ्यास करूया. त्यांना येथे बसू दे. मला प्रयत्न करू दे. मला विचार करू दे. त्याला येऊ दे. तिला जाऊ दे. आपण गाऊया. त्यांना बोलू दे. मला कळू दे. मला पाहू दे. त्याला ते करू दे. तिला उत्तर देऊ दे. आपण सुरुवात करूया. त्यांना थांबू दे. मला तपासू दे. त्याला समजावू दे. आणि 21व्या क्रमांकाचे वाक्य तिला सामील होऊ दे. 22व्या क्रमांकाचे वाक्य आपण प्रार्थना करूया. त्यांना आनंद घेऊ दे. मला पूर्ण करू दे. त्याला मदत करू दे. तिला शिकू दे. आपण जाऊया. त्यांना निर्णय घेऊ दे. मला लिहू दे. त्याला जिंकू दे. असे एकूण 30 सेंटेन्सेस आहेत, म्हणजे 30 वाक्य आहेत. ही 30च्या 30 वाक्य आपल्याला इंग्रजीत बनवायची आहेत. मग ती इंग्रजीत बनवण्यासाठी किंवा इंग्रजीत ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V1 वापरायचं आहे. राईट. मग आता सुरुवातीला लेट वापरायचं आहे आणि लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. आता ऑब्जेक्ट कोणतं राहणार आहे या सर्व मराठी वाक्यांमध्ये? सुरुवातीला जे शब्द आहेत बघा, मला, मला, त्याला, तिला, आपण, त्यांना, मला, त्याला, तिला, आपण, त्यांना, मला, त्याला, आपण, हे जे काही शब्द आहेत वाक्याच्या सुरुवातीला हे सगळे ऑब्जेक्ट आहेत. मग लेट नंतर त्या ऑब्जेक्ट, मराठीतील ऑब्जेक्टसाठी इंग्लिशमध्ये शब्द लिहायचे आहेत आणि बाकीचे उर्वरित सगळे V1 म्हणजे काय, क्रियापद आहे. जसं मदत, जाऊ, खेळू, बोलू, अभ्यास, बसू, करू, येऊ, जाऊ, राईट, गाऊ, बोलू, कडू, पाहू, करू, हे सगळे काय आहेत? ऑब्जेक्ट आहेत. तर या पद्धतीने तुम्ही 30च्या 30 वाक्यांची इंग्रजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. मी पॅटर्न दिलेला आहे.
मी आज असं ठरवलं की आपण अनेक वाक्य इंग्रजीतून मराठीत शिकवले. चला तर मग आज आपण आपले जे काही स्टुडंट्स आणि पालक आहेत त्यांना मराठीत वाक्य देऊ द्या आणि त्यांनासुद्धा प्रयत्न करू देऊया की त्यांना इंग्रजीमध्ये ती वाक्य बनवता येतात का. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर निश्चितच कळवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.